महासभेतील भाजप आणि शिंदे सेनेतील नगरसेवकांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमची युती आहे, परंतु काही कुरबुरे असतील तर त्या दूर केल्या जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी नगरसेवकांची बैठक घेऊन भाजप आणि शिंदे सेनेतील नगरसेवकांमधील वाद वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल अशी ग्वाही दिली होती. ठाणे महापालिकेतील शिंदे सेनेच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी काही गोष्टींवरील कुरबुरी असू शकतात, मात्र त्या दूर केल्या जातील. आमची युती आहे, त्यामुळेच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देखील भाजपचे उपमहापौर आणि इतर पदाधिकारीही आले आहेत. शिवसेनेला ठाण्यानं पहिली सत्ता दिली. स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी विशेष योगदान दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं देखील ठाण्यावर विशेष प्रेम होतं असंही त्यांनी सांगितलं. जुन्या नगरसेवकांनी आता नवीन नगरसेवकांना सामावून घेत विकास कसा करायचा हे शिकवलं पाहिजे. नाहीतर जुने नगरसेवक आपल्याच वॉर्डाचा विकास करत बसतील, तर तसं करू नका. ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्थायी समितीसह इतर समित्या देखील मार्गी लावल्या जातील असंही शिंदे यांनी सांगितलं. मार्गी लागेल. सर्व कामं सुरू, आता कामं कुठली थांबलेली नाही. जे काय आहे ते सर्व मार्गी लागेल. हा प्रश्न जास्त चर्चेला जातोय की मित्र पक्षांमध्ये महासभेमध्ये इथे खडाजंगी दिसून येते, तर हा विरोधी पक्ष बाजूलाच राहिले. सगळे महापौर आहे, सगळे नगरसेवक आहेत. ठीक आहे, काही गोष्टी आहेत, गटनेते आहेत, ते शेवटी आम्ही युती म्हणून एकत्र आहोत. काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील त्या दूर केल्या जातील. ठीक आहे. भटक्या कुत्र्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं खासदार नरेश म्हस्के यांनी केलं स्वागत. आजारी आणि मानवासाठी धोकादायक असलेल्या भटक्या कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारलं जाऊ शकतं असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. भूतदया आणि प्राणीदया ही मानवाची संवेदनशील मानसिकता असली तर मनुष्यजीव हा त्या मानाने अधिक मोठा असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं खासदार नरेश म्हस्के यांनी स्वागत केले. मंगळवारी अंतिम निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणांहून भटके कुत्रे हटवण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. याविषयी प्रतिक्रिया देताना खासदार नरेश म्हस्के यांनी कुत्र्यांपासून मानवी जीवनाचं संरक्षण करणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. भटके कुत्रे चावल्यानंतर कोवळ्या जीवांना रेबीजची लागण झाल्याच्या अनेक घटना घडल्यात. यावर उपचार घेताना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात, तर काही वेळेला काहींचे जीव देखील गेले आहेत. न्यायालयानं शाळा, रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि क्रीडा संकुल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवर भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश कायम ठेवलेत. त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गाला कुत्र्यांच्या धोक्यापासून मुक्ती मिळून भीतीमुक्त वावर करता येणार आहे. काही प्राणीप्रेमी संघटनांनी यापूर्वी नागरिकांच्या त्रासाचा आजवर विचारच केला नव्हता, हे खेदजनक होतं. लहान मुलांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तसंच या संदर्भातील कायदा अधिक सक्त करण्याची संसदेत आपण मागणी करणार असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं. गुरुवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार 24 तास बंद. आगामी 23 एप्रिल रोजी जलसंपदा विभागासमवेत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत निर्णयानुसार सद्यस्थितीत आंध्रा आणि बारवी धरणातील पाण्याची तूट तसंच पुढील हंगामात पावसाचं कमी प्रमाण लक्षात घेता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापराचं नियोजन करण्यासाठी महामंडळामार्फत पाणी कपात करण्याचं प्रस्तावित करण्यात आले. त्या अनुषंगानं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक 1, 2 आणि 3 वर वाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीच्या देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. परिणामी गुरुवारी 21 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी 22 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेच्या काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसंच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन देखील महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. आगामी ठाणे महापालिकेतर्फे होणाऱ्या परिमंडळ लोकशाही दिनाकरिता 1 जूनपर्यंत निवेदन सादर करण्याचं आवाहन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार सोमवारी 15 जून रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं 1 जूनपर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपले निवेदनं परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय, परिमंडळ 2 नौपाडा वागळे समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय, परिमंडळ 3 उथळसर, वर्तकनगर, लोकमान्य, सावरकर नगर, माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय येथे सादर करावीत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनात नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आत्तापासूनच सतर्क राहून समन्वयानं पूर्वतयारी करावी. जिल्ह्यातील धोकादायक पूल, साकव, जुन्या इमारती यांचं सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाळ्यापूर्वी ऑडिट करून घ्यावे असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचं ऑडिट करावं. जलसंपदा विभागानं धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा. राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्सून काळात दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन प्रमुख घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपची कायमस्वरूपी व्यवस्था करावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची गतिशीलता तपासण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागानं प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम घ्यावी. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागानं औषध साठा आणि वैद्यकीय पथकं सज्ज ठेवावीत अशाही सूचना दिल्या.